नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण यापूर्वीच्या 3 व्हिडिओमध्ये कार्ल मार्क्सचा जीवन परिचय, कार्ल मार्क्सचा विरोध विकाधिष्ठित भौतिकवाद आणि कार्ल मार्क्सचा श्रममूल्य सिद्धांत एवढा भाग अभ्यासलेला आहे. कार्ल मार्क्सने तब्बल लंडनच्या म्युझियम लायब्ररीमध्ये सातत्याने संशोधन, वाचन, चिंतन, मनन आणि लेखन करून 18 वर्षाच्या तपश्चर्येने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे सर्वात महत्त्वाचे जर फलित काय असेल तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदार सातत्याने उत्पादन घेत असतात आणि त्या उत्पादनातून अव्याहतपणे नफा कमवित असतात. या नफ्याची निर्मिती कशी होते आणि भांडवलदार वर्ग हा कामगारांची पिळवणूक कशी करतो, कामगारांचे आर्थिक शोषण कसे केले जाते, हे त्यांनी दास कॅपिटल या ग्रंथामध्ये स्पष्ट केले आहे. आणि हे शोषण कशा पद्धतीने होते हे स्पष्ट करण्यासाठी कार्ल मार्क्स यांनी अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडलेला आहे. कार्ल मार्क्सच्या जे काही सैद्धांतिक विश्लेषण आहे त्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा सिद्धांत म्हणजे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत होय. कार्ल मार्क्सने भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विकासाच्या काळात उत्पादन विनिमयाचे चक्र सातत्याने खंड न पडता चालू असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत संपत्ती कशी वाढते आणि नफा कसा निर्माण होतो यासारखे प्रश्न निर्माण झाले तरी उत्पादनात खंड पडत नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य मानले जाते. मार्क्सने त्याच्या अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये भांडवलशाहीची गतिमत्ता कशात आहे या प्रश्नाचे मार्मिक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्क्सने अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडत असताना अतिरिक्त मूल्याची व्याख्या अशा पद्धतीने केली आहे की अतिरिक्त मूल्य म्हणजे कोणत्याही कामगाराच्या कामातून निर्माण होणारे मूल्य आणि कामगाराला कामासाठी दिला जाणारा मोबदला यामधील तफावत होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत कामगारांची पिळवणूक कशी होते, त्यांचे शोषण कसे होते हे मार्क्सला दाखवून द्यावयाचे होते. त्यांनी अतिरिक्त मूल्याला वरकड मूल्य किंवा नफा असेही म्हटले आहे. त्यांच्या मते अतिरिक्त मूल्य भांडवलदाराला मिळत असते, त्यामुळे तो कामगारांची पिळवणूक करीत असतो. मार्क्सच्या श्रममूल्य सिद्धांताने हे दाखवून दिले आहे की वस्तूचे मूल्य श्रमावरून ठरते, मात्र प्रत्यक्ष बाजारात कामगाराला जेवढा वस्तूला मूल्य मिळते तेवढे मोबदला मिळत नाही. म्हणजे प्रत्यक्षात भांडवलदार वर्ग कामगाराला जे वेतन देतो ते निर्वाहापुरते मर्यादित देतो आणि उरलेला भाग आपण नफा म्हणून घेतो. त्यामुळे बाजारात वस्तूला मूल्य अधिक मिळत असते, कामगाराला मिळणारे वेतन कमी मिळते. त्यातील तफावत निर्माण होऊन भांडवलदार वर्ग नफा कमवित असतो आणि हे संपूर्णतः कामगारांचे शोषण करून तो अतिरिक्त मूल्य मिळवत असतो. अशा पद्धतीची मांडणी ही अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये कार्ल मार्क्स यांनी केलेली आहे. कार्ल मार्क्स यांनी अतिरिक्त मूल्य कसे निर्माण होते याचे स्पष्टीकरण केले आहे. मार्क्सने आपल्या श्रममूल्य सिद्धांतात असे स्पष्ट केले आहे की वस्तूचे मूल्य हे श्रमावरून ठरते. यासाठी बाजारात वस्तूची विक्री करून जे मूल्य मिळते ते सर्व कामगाराला मिळाले पाहिजे. परंतु कामगाराने निर्माण केलेल्या वस्तूला जे बाजारात मूल्य मिळते ते सगळेच्या सगळे मूल्य कामगाराला मिळत नाही. प्रत्यक्षात भांडवलदार मजुराला जीवन जगण्या एवढेच आवश्यक वेतन देतो आणि उर्वरित हिस्सा आपल्याकडे घेतो आणि जो उर्वरित हिस्सा आपल्याकडे घेतो
तेच अतिरिक्त मूल्य असते. म्हणजेच बाजारात प्रत्यक्ष वस्तूला मिळालेल्या किमतीतून कामगाराला दिलेले वेतन वजा केले असता जे शिल्लक राहते त्यास अतिरिक्त मूल्य असे म्हटले जाते. त्यालाच नफा असेही संबोधले जाते. अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशी होते याचे कार्ल मार्क्स यांनी एक सूत्र मांडले आहे. ते पुढील प्रमाणे आहे. अतिरिक्त मूल्य बरोबर कामगारांनी निर्माण केलेल्या वस्तूचे बाजारातील मूल्य वजा कामगाराला श्रमाचे मूल्य म्हणून दिले जाणारे वेतन होय. विद्यार्थी मित्रो, समजा कामगाराने एखाद्या वस्तूला बाजारात 100 रुपये मूल्य मिळाले आणि कामगाराला समजा 50 रुपये एवढे वेतन दिले, तर वरचे 50 रुपये हे अतिरिक्त मूल्य असते. तर ते भांडवलदाराला मिळते. भांडवलदार भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तूचे उत्पादन करत असताना वस्तूच्या निर्मितीकरता मजूर, कच्चा माल आणि भांडवली घटक कामावर घेत असतो. या सगळ्या गोष्टी जमवून भांडवलदार उत्पादन सुरू करीत असतो. त्यातील मजुराला मजुरी, कच्च्या मालाला किंमत, यंत्र व इंधन किंवा भांडवली वस्तूंना पैसे खर्च करत असतो. समजा भांडवलदार आपल्या कारखान्यात टेबलांची निर्मिती करतो. भांडवलदार कामगाराला रोज 50 रुपये मजुरी देतो. टेबलाला लागणारा कच्चा माल, लाकूड वरती 50 रुपये खर्च करतो. भांडवली यंत्रसामग्रीवरती 50 रुपये खर्च करतो. तेव्हा बाजारात टेबलाला 2 तास तयार करण्यासाठी लागत असतील, तर एका टेबलाचे उत्पादन केले आणि 2 तासात टेबल तयार झाले, तर त्यासाठी समजा वरील प्रमाणे खर्च झाल्यास भांडवलदाराला 150 रुपयेला टेबलाचा खर्च येतो. बाजारात समजा टेबलाची किंमत 150 रुपये असेल, तर भांडवलदाराला हे टेबल 150 रुपयाला विकावे लागेल. तेव्हा कोणतेही अतिरिक्त मूल्य निर्माण होणार नाही, कामगाराचे शोषण होणार नाही. मात्र असं उत्पादन खर्चा एवढ्या किमतीवरच भांडवलदार उत्पादन करीत नसतो. तो नफ्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. तेव्हा तो पिळवणूक कशी करतो हे कार्ल मार्क्स यांनी पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, कामगाराला एक टेबल तयार करण्यासाठी 2 तास लागतात, परंतु भांडवलदार कामगाराला मजुरी देत असताना एका दिवसाची देत असतो. आता भांडवलदार त्या कामगाराला दिवसाची मजुरी 50 रुपये देतो. त्या कामगारांकडून कारखान्यात समजा 8 तास काम करून घेत असेल, तर 4 टेबले तयार करतो. आता बाजारात 4 टेबलांची किंमत ही 600 रुपये येईल. आता ही 4 टेबले तयार करण्यासाठी भांडवलदाराला कच्च्या मालाची किंमत 200 रुपये, भांडवलावरील खर्च 200 रुपये करावा लागेल आणि उरलेले 200 रुपये शिल्लक हे मजुराला दिले पाहिजेत. परंतु प्रत्यक्षात भांडवलदार मजुराला 50 रुपये देतो आणि 150 रुपये आपण घेतो. हे त्याने मिळवलेले अतिरिक्त मूल्य असते. हे कामगाराचे शोषण करून मिळवलेले असते. जर समजा कारखान्यामध्ये 100 कामगार असतील, तर भांडवलदार 15,000 रुपये कामगारांची पिळवणूक करून अतिरिक्त मूल्याची निर्मिती करीत असतो. मार्क्स याने अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशी होते स्पष्ट करत असताना श्रमाची पिळवणूक नेमकी कशी केली जाते याच्याबद्दलचे स्पष्टीकरण कार्ल मार्क्स यांनी केले आहे. मार्क्सच्या मते अतिरिक्त मूल्य म्हणजे नफा होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवलदार असा नफा कामगारांचे शोषण करून मिळवतात. त्यामध्ये वेतनाचा खर्च कमी करण्यासाठी लहान मुले व स्त्रियांना राबवून घेतात. कामगारांना अधिक काळ राबवून घेतात. त्यांच्या कामाचे तास वाढवतात. कामगारांच्या पगारात कपात केली जाते. अधिक नफा मिळवण्यासाठी भांडवलदारांकडून अघोरी उपाय योजले जातात. याचा परिणाम असा होतो की भांडवलदारांचा भांडवल संचय वाढत जाऊन त्यांची संपत्ती अधिक वाढत जाते आणि कामगारांना मात्र बेकारी, दुःख, उपासमार, दारिद्र्य अशा अवस्थेत खितपत पडावे लागते. त्यामुळे कामगारांची संख्या वाढत गेली की मजुरीचे दर कमी होऊ लागतात. अशा परिस्थितीमध्ये श्रम विकण्याची स्पर्धा सुरू होऊन पुन्हा मजुरीचे दर कमी केले जातात आणि कमी मजुरीवरती भांडवलदार कामगारांना कामावर घेऊन आपण अतिरिक्त मूल्याची निर्मिती करत असतो. त्यामुळे भांडवलदार आणि कामगार वर्गामध्ये दरी निर्माण होते, आर्थिक तफावत निर्माण होते. त्यामुळे यामधून कामगार भांडवलदार वर्ग यांच्यात संघर्ष निर्माण होऊन भांडवलशाही अर्थव्यवस्था
नष्ट होते, अशा पद्धतीचे स्पष्टीकरण हे कार्ल मार्क्स यांनी केलेले आहे. मार्क्स यांनी श्रम पिळवणुकीची संकल्पना देखील मांडलेली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन कशा प्रकारे होते हे माहीत असणे आवश्यक आहे, कारण कार्ल मार्क्सने स्पष्ट केलेले श्रमिकांचे शोषण हे त्याच्या अज्ञानामुळे, बाजारातील अपूर्णतेमुळे झालेले नसून भांडवलशाही समाज रचनेमध्ये विशिष्ट उत्पादन संबंध तयार झालेले असतात. त्यामुळे अशा समाज रचनेत लोकसंख्येचे दोन स्वतंत्र गटात वर्गीकरण झालेले असते. पहिला गट कामगारांचा असतो आणि दुसरा गट हा श्रमजीवनशाहीच्या बंधनातील असतो. आणि अशा वेळेला कामगार वर्गाचे भांडवलदारांच्याकडून पिळवणूक ही मोठ्या प्रमाणावरती होत असते. भांडवलदार वर्ग हा कामगारांची पिळवणूक करत असतो आणि पिळवणुकीतून हा मोठ्या प्रमाणावरती नफा कमवत असतो. नेमकी पिळवणूक कशी केली जाते आणि अतिरिक्त मूल्य कसे निर्माण होते हे स्पष्ट करण्यासाठी मार्क्स यांनी काही संकल्पना मांडल्या आहेत. मार्क्सच्या मते भांडवलदार उत्पादन प्रक्रियेमध्ये विकत घेऊन जी श्रमशक्ती वापरतात तिच्या अंगी नैसर्गिक गुणधर्म असा असतो की ज्यामुळे उत्पादनासाठी ज्या मूल्याच्या श्रमशक्तीचा वापर होतो त्यापेक्षा अधिक मूल्याचे उत्पादन केले जाते. हे निर्माण केले जाणारे जादा मूल्य म्हणजेच भांडवलदाराला मिळणारे अतिरिक्त मूल्य होय. हे अतिरिक्त मूल्य कसे निर्माण होते हे स्पष्ट करण्यासाठी मार्क्सने MCM आणि CMC असे दोन टप्पे मांडले आहेत. कार्ल मार्क्सच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन हे विक्रीसाठी केले जाते. अशा वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवलदार प्रथम पैशाच्या सहाय्याने यंत्रे, कच्चा माल, श्रमशक्ती विकत घेतो आणि वस्तूंचे उत्पादन करतो आणि त्या वस्तू बाजारपेठेत पुन्हा विकून पैसे कमवतो. हाच व्यवहार वस्तू पैसा वस्तू CMC म्हणजे मनी कमॉडिटी मनी या स्वरूपात व्यक्त केला जातो. येथे प्रारंभी गुंतवलेल्या पैशापेक्षा नंतर मिळवलेला पैसा अधिक असतो, तेव्हा भांडवलदार हा येथे अतिरिक्त मूल्याची निर्मिती करतो. दुसरा प्रकार जो असतो त्यामध्ये CMC म्हणजे वस्तूतून पैसा आणि पैशातून पुन्हा वस्तू मिळवणे हा हेतू असतो, तेव्हा त्या भागामध्ये अतिरिक्त मूल्याची निर्मिती ही होत नसते. त्यामुळे अतिरिक्त मूल्याची निर्मिती ही पैसातून वस्तूंची निर्मिती करणे आणि त्या वस्तूतून पुन्हा पैसा मिळवणे या टप्प्यामध्ये पैशातून वस्तूची निर्मिती करत असताना अतिरिक्त मूल्याची निर्मिती होते. अशा पद्धतीचे स्पष्टीकरण हे कार्ल मार्क्स यांनी केले आहे. मार्क्सने मूल्याधिक किंवा अतिरिक्त मूल्य कसे निर्माण होते आणि पिळवणुकीचा दर कसा ठरतो यासाठी काही सूत्रे मांडली आहेत. ती विद्यार्थी मित्र हो आपल्याला पुढील प्रमाणे मांडता येतील. एकूण उत्पादनाचे मूल्य बरोबर स्थिर भांडवल अधिक बदलते भांडवल अधिक मूल्याधिक्य अशा पद्धतीने पहिले समीकरण मांडले आहे. म्हणजेच O = C + फी + S. C म्हणजे फिक्स्ड कॅपिटल, फी म्हणजे व्हेरिएबल कॅपिटल आणि S म्हणजे सरप्लस व्हॅल्यू किंवा अतिरिक्त मूल्य होय. या संकल्पनेमध्ये कार्ल मार्क्स असं म्हणतात की हिथं बदलते भांडवल जे वापरले जाते स्थिर भांडवलामुळे अतिरिक्त मूल्याची निर्मिती होत नसून बदलते भांडवल वापरले जाते आणि बदलत्या भांडवलामध्ये हा श्रमिकांचा समावेश होत असतो आणि त्यामुळे अतिरिक्त मूल्याची निर्मिती होते. अशा पद्धतीचे स्पष्टीकरण हे कार्ल मार्क्स यांनी केले आहे. कार्ल मार्क्स यांनी अतिरिक्त मूल्य कसे निर्माण होते हे स्पष्ट करत असताना त्यांनी श्रमाचे दोन प्रकार सांगितले आहेत. कार्ल मार्क्सच्या मते श्रमिकांकडून जेवढे श्रम करून घेतले जातात त्याची विभागणी दोन प्रकारात केली जाते. एक आवश्यक श्रम आणि दुसरे अतिरिक्त श्रम. कामगारांना जेवढे कामगारांच्या एकूण श्रमापैकी त्याचे वेतन अगर मोबदला जेवढ्या श्रमामुळे निर्माण होते तेवढेच वेतन जर त्याला मिळत असेल तर त्याला आवश्यक श्रम असे म्हटले जाते आणि आवश्यक श्रमामध्ये अतिरिक्त मूल्याची निर्मिती होत नसते. अतिरिक्त श्रम किंवा जादा श्रम
याचा अर्थ असा, कामगार जेवढे श्रम करतो त्याच्यापेक्षा त्याला मिळणारा मोबदला जेव्हा कमी असतो किंवा जेवढा मोबदला मिळतो त्याच्यापेक्षा अधिक श्रम जेव्हा कामगार करतो त्याला अतिरिक्त श्रम असे म्हटले जाते. मार्क्सच्या मते कामगार जेव्हा अतिरिक्त श्रम करतो तेव्हा भांडवलदाराला अतिरिक्त मूल्य हे निर्माण होते. त्यामुळे भांडवलदार वर्ग सातत्याने कामगारांची अशी पिळवणूक करून अतिरिक्त मूल्याची निर्मिती करीत असतात. अशा पद्धतीचे स्पष्टीकरण हे या सिद्धांतात करता येते. विद्यार्थी मित्र हो, या सिद्धांतावर काही टीका करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे मांडता येतील. पहिली टीका, मार्क्सच्या विचारसरणीत अनेक मूलभूत दोष आहेत. अतिरिक्त मूल्याची कल्पना त्यामुळे मान्य होऊ शकत नाही. उत्पादक पैशाच्या रूपाने जे भांडवल खर्च करीत असतो त्याच्या मोबदल्याची म्हणजेच व्याजाची दखल मार्क्सने घेतलेली नाही. उत्पादक भांडवल जमवण्यासाठी बचत करीत असतो. भांडवल काही काळ गुंतून राहत असते. त्यासाठी जो त्याग किंवा त्रास सहन करावा लागतो त्याचा मोबदला भांडवलदाराला मिळणे आवश्यक असते. त्याचे महत्त्व हे कार्ल मार्क्स यांनी विचारात घेतलेले नाही. त्यामुळे सिद्धांत चुकीचा वाटतो अशी टीका करण्यात आलेली आहे. दुसरी टीका, मार्क्सने असे प्रतिपादन केले आहे की भांडवलामुळेच म्हणजेच कामगारांमुळे अतिरिक्त मूल्य निर्माण होते, परंतु हे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात भांडवलामुळे देखील अतिरिक्त मूल्याची निर्मिती होत असते. कामगारापेक्षा आधुनिक काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते, भांडवल वापरले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेणे शक्य होते आणि त्याच्यामुळे नफ्याची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे फक्त कामगारांच्या अतिरिक्त श्रमामुळेच अतिरिक्त मूल्याची निर्मिती होते असे म्हणणे चुकीचे आहे, अशी एक टीका या सिद्धांतावरती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त मूल्य किंवा नफा फक्त श्रमामुळे निर्माण होऊ शकतो हे मान्य नाही. तर आधुनिक काळात तांत्रिकदृष्ट्या प्रगती, जुनाट मागासलेल्या उद्योगांपेक्षा तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगती केलेले उद्योग अधिक नफा मिळवतात. त्यामुळे अतिरिक्त मूल्याची निर्मिती ही तंत्रज्ञानामुळे होते असा एक टीका केली जाते आणि त्यामुळे मार्क्सचा सिद्धांत हा चुकीचा वाटतो अशी टीका हे त्याच्या सिद्धांतावरती केली जाते. विद्यार्थी मित्र हो, कार्ल मार्क्सच्या एकूण जे लिखाण आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्याचं जे क्रीम आहे ते अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामध्ये सापडतं. तेव्हा त्यासाठी कार्ल मार्क्स समजून घेणं म्हणजे त्याचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत समजून घेणं होय. तर विद्यार्थी मित्र हो, अतिरिक्त मूल्य सिद्धांत हा जगाच्या क्रांतीचा, जगातील अनेक देशांच्या क्रांतीचा, शास्त्रीय समाजवादाचा पाया ठरल्याचं दिसून येतं आणि म्हणून या सिद्धांताचं अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व असल्याचे आपल्याला दिसून येते. तेव्हा परीक्षेकरता 10 मार्काचा सिद्धांत म्हणून आपण या सिद्धांताची मांडणी करायला काही हरकत नाही, तसा अभ्यास करायला काही हरकत नाही. धन्यवाद.